जिल्हा परिषदेच्या निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ह्या सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि येत्या 7 तारखेला मतदान आहे। आतापर्यंत जवळजवळ 8 ते 10 दिवस आम्ही सातत्याने प्रचार करत आहोत। मी स्वतः आमदार पत्नी म्हणून आणि माझी ही 3री टर्म आणि ह्या मतदारसंघाचं आमदार साहेब पकडून जवळजवळ 4थी वेळ ही आहे की ह्या थळ मतदारसंघाचं आम्ही नेतृत्व करत आहोत। आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून मला उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावातून, प्रत्येक पंचायतीमधून सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। अध्यक्ष पद मिळावं ही आमची मागच्या म्हणजे 2007 पासूनची खूप इच्छा आहे। कारण ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मी म्हणेन माझं महत् भाग्य आहे ते, आणि अपेक्षा करते की शेवटी हे वरिष्ठ लेवलच्या गोष्टी आहेत, पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत। जर आमची सत्ता आली आणि सत्तेची समीकरणं व्यवस्थित लागली तर आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला मला अध्यक्ष पद देण्याचा, तर नक्कीच मी ते स्वीकारीन आणि संधीचं सोनं करीन असं या ठिकाणी मी ग्वाही देते। माझ्यासोबत लढत ही एक उमेदवार भाजपचा आहे आणि दुसरा उमेदवार इथला स्थानिक, ज्यांनी आतापर्यंत जिल्हा परिषद कायम सत्ता त्यांची होती, त्यांच्या वतीने सानिका सुरेश घरत म्हणून उमेदवार आहे। ती उमेदवार म्हणजे शालेय शिक्षण चालू असतानाच तिला माझ्या विरोधात उभं करण्यासाठी उमेदवार नसल्या कारणाने शिक्षण बाजूला ठेवून तिला या ठिकाणी माझ्या विरुद्ध उमेदवार म्हणून उभी केलेली आहे। वर्षामध्ये प्लस होणारा पण कारण त्यांच्याकडे उमेदवारच नाही म्हणून ती शाळा शिकते, त्या मुलीला उभी केलेली आहे। तिला काय अनुभव आहे काय नाही, तुम्हाला भरपूर अनुभव आहे। आम्हाला देवाची शिक्षण सांगतो काय 100% तुम्ही निवडून येणार।